दीक्षा बोल ना. इतकी चांगली जागा आपल्याला कुठेच गावली नाही. जागा तर खूप मस्त आहे रे सूरज, पण हे खूपच कोपऱ्यात असं नाही वाटत तुला? काय नाही होत, मी आहे ना. आपण दुसरीकडे गेलो असतो ना, कुठे तिथे फिरता आलं असतं. तू Right? आणि मी फक्त दोघेच आहे आपण. हा, पण इथे कोणी बघितलं तर? इथं कोण बघू शकत नाही आपल्याशिवाय. तरी अचानक कोणी येऊ शकतं ना रे. अगं ओपन मी सटका तर कॉलेज मी अटकय. वाव, नाईस डायलॉग. हा मग तुझ्यासाठी काय पण कधी पण. खरंच? काय करशील? ती जाऊ दे, इथं लय दिसतंय माणसांना दिसन. ते मला आज जायचं का आपण? आत नाही बाबा. चल की अजून काय अडचण नाही. वेड आहे का? नाही बाबा, कोणी येईल अचानक. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ. हा नाही कोण येत. चल. नाही नको, आपण नंतर जाऊया. आता इथेच बोल ना. मला लाग येतो माहिती ना तुला बच्चा. पण आता इथे बोल, आपण जाऊयात नंतर. हा आज जायचं पक्का जाऊया. नाही आताच म्हणलं. आता नाही, नाही आता नाही. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सारं. मंदा 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 मंदा. काय होतंय? अगं 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 तुला भेटायला किती आतुरता लागली होती मंदा. 8 दिवसांनी भेटतोय आपण. हा ना, लय लवकर आला मग. 8 दिवसांनी भेटतोय तर किती वेळ अगं वाट ती होती ना बघते घरी बुनबुनी आमची. भुनभुनी मग त्या तिला सोडून तिच्या माहेरला कशाला ठेवली काय माहिती. ना, सोडायचं तर आहे पण सुगडी बी वाटाना. एक पोरग झाले ना आता, नाही सोडू शकत. काय सांगू तुला आता. काय एकली दिसतेस आज. हा, हे कुणासाठी? तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे? अगं तू अशी बोललीस ना तर काळजाचं पार पाणी पाणी होऊन जाते. मग लय नका पाणी पाणी होऊन देऊ. पूर बिर यायचं गावात सगळे. गावात पुरी इलो आहे तेव्हा. मग मी काय म्हणते, काय? एवढ्या दिवसांनी भेटलोय, हा, मग काय आहे का नाही गोडधाड? गोडदोड राहू द्या. गोडदोड हाय का टाइम तुम्हाला मला भेटायला? आता काय करू, तुला माहिती आहे ना माझी बायको कशी आहे. अरे जरा म्हणून बाहेर गेलो ना, हे अशी बुनबुन अशी बुनबुन, फोनवर फोन फोनवर फोन. कुठे काय करताय, कुठे काय करताय, केव्हा येताय, कवा येताय कवा येताय. मला का सांगू तुमच्या बायकोचं कौतुक काय? रागाला काय? मला कशी लिहिल राग? मग त्या आईला माझ्या बायकोचं ती काय, बायकोचं नाव घेतल्यावर लगेच राग येतोय बाबा. बाई मी कशाला जळू तिच्यावर? फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू छान किती दिसते, यावेली वरून त्यावेलीवर गोड किती हसते. अरे तुला पाहिलं ना, तुला भेटलं ना, लईच रोमॅन्टिक होतं मी. आता माझ्या पुढे नाही तर कुणा पुढे व्हायची तुम्हाला रोमॅन्टिक? हा ना, बायको पुढे मी कधी नाही झालं एवढा रोमॅन्टिक. म्हणून एकाच पोरावर थांबलंय सगळं. हा ना, असं मी काय म्हणतो, त्या हायला तू जर लग्न आधी भेटली असती ना तर मी तुझ्याशीच लगीन केलं असतं. होय, माझ्या बी ते काळ तोंडे आधी तुम्ही भेटले असते ना, मी बी तुमच्या बरंच लग्न केलं असतं. हा ना, तर पण त्या काळ तोंड्याचं माझ्यासमोर नाव नको घेत जाऊ बरं का. त्याचं माझं अजिबात पटत नाही. होय, आणि एवढ्या बायकोचं कौतुक गुलू गुलू सांगत होता ते चालत होतं काय? तिच्याशी तरी कुठं पटतंय, पण आता संसार करावा लागतोय म्हणून करतोय. हा बरं आहे तुमचं. हा ना, संसार करावा लागतं म्हणून, कारण नुसतं नावाला. जीव तर तिच्यावरच आहे, माझ्यावर काहीच नाही. असं काढून दाखवू काढून दाखवू काढू का काढू नको. मग मी काय म्हणते, माझा जीव कुठं माझ्याकडे आहे. तर माझी काळीज आहे, काळीज. ए मा काळीज. हा, म्हणून काय म्हणतोय, तू इथं कशाला बसली? बया तिकडं गेले होते, म्हणलं उसातच बसावं, पण उसा सगळा भिजवलाय. अच्छा, हिला ह्यांच्या नेमकं माझ्या टायमाला भिजवायचं होतं रे. कोण होता रे तो? त्याचा मुसकाड नाही फोडायचं का? बया लोकांच्या शेतात आहे, कायला मुसकाड फोडायचं? काढते आणि मलाच गावाबाहेर बसा बया. तुमचं एक काय तिवडीचं डिरिंग असते ना, तर आपण आपल्या शेतात गेलो असतो. शेतात कशाला, तुला डायरेक्ट घरीच आणली असती. म्हणजे तिकडे तुमची बायको आणि माझा नवरा यावा, हाय का नाही? चांगलंच. अरे तुझा नवरा आणि माझी बायको इकडे यायला त्यांचं काय आपल्यासारखं लफडे होय तेव्हा? नाही ती बी बरोबर आहे म्हणा, पण काय सांगावं, एकतर लय कटाळा आलाय बाया मला. सकाळी घरून निघताना सासू नुसती वटा 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 करत होती. त्या सासूच्या ताईचा काय निरोप सांगायचा होता का?
हा निरोप सांगायचा ज्या आईला ऐक की आता हे तुझ्या नवऱ्याचं माझ्या बायकोचं तुझ्या सासूचं तुझ्याच सासूचं कशाला बोलती काहीतरी जरा रोमॅन्टिक बोल अशी जवळ ये अगं काय ये नका हातबीत लावू मला गप्प बसा जवळ इथं कोणतर बघल कोणतर येईल गबस ये की बाबा अहो लय मोकळं इथं कोणतर बघल अगं की. ये जवळ ये लाजू नको अगं ये जवळ ये तुमचं लाजू एक नको ना काहीतरीच अगं ये. असते. मग हा गुला गुला मुकला आयला अरे काय होतंय माहिती आहे का तुला बघितलं ना मी असा लय एक्साइटेड होतो हा काय ना होतं एक्साइटेड होतो हो का? हा ना होय. मग काय बोलावं आणि काय करावं कळतच नाही सुचतच नाही ना. हा ना आणि त्यात तो याशी उघड्यावर बसली आहेस आईला माव पडलाय काय ग भिजवायला लागून गाडी आता होय होय उघड्यावर नाही बसत तर कुठं लका, बसते की माझ्या एखादा रंग बंगला बाईचा आवाज. तिथंच बसीन मग. बांगला त्यासाठी तर 7 वाजल्याची वाडी बांधली की आहे का ए म्हणजे काय काय मग इकडं कुठे ए आता काय तोंड लपून उपयोग आहे ए बाबे तोंड लपवतोय ते अरे मी डाळिंब घ्यायला आलो होतो ना तर मग वहिनी दिसले मला इथं ऊन लागला असेल चक्कर आली होती त्यांना वहिनीला म्हणलं इथं सावलीला बसा म्हणून म्हणलं बसवलं होतं बाकी काय तवा अहो भाऊजी मी ती खुरपायला आले होते व ही दिसले म्हणून इथं आले हा खुरपाय आलता का झोपावलं सगळा उसपाक नाही मला काय माहित नाही त्या कशाला आल्या होत्या पण उन्हात त्यांना पाहिलं आणि म्हणलं या बसा मांडीव इथं मांडीव नाही आता मी बघितलं नाही बे आता आपण ते सावलीला बसवलं होतं ना असं काय काय बोलतो तू? बोलतोय बाब्याला का माझ्या डोळ्याने बघितलंय मी सगळा विषय ऐकत आलो तुझा अरे हो पण चाटाळा आहे तू भाऊजी उग काय बी तोडा देईल ती बोलू नका ए तू तर का बस काय का बस लय आवाज चढवायला नवराची ती सोडून आणि असल्या माणसा संकट बसती काय बी काय बोलायलात नवरा कुठं सोडून दिलाय वे आता दिसतंय की मला कुठं सोडून दिलाय हो की बघ कसं चाकाटतोय गडी अजावणीच कळतंय. भाऊजी काय बाया तोंडाला येईल ती बोलायला लागला तर राव असं कुठं असतंय का मग असं कुठं असतंय वय तवा गप नाही तर झनाटातच पाडेन तुला असं कुठं असते वय भाऊजीला काय बोलायचं ना लयच भाऊजीची माया येतीन होय होय माई ती चांगल्या माणसाला लयच बोलायला येते तुम्हाला आणि चांगला माणूस चांगलेच आहे ते. हे बाबे काय बाबा बारनामती केली काय त्याच्या होता मग चांगलंच आहे की मग मी बरं कडीत मोडीन चांगला चांगल्याला चांगलं नाही तर का वाईट म्हणावं काय वाईट म्हणावं का बरं माझंच रान गावलं तुम्हाला इथं चांगल्या माणसांना माझं रान नवं ह्या रानात माझ्या नवऱ्याचं बी पैसे आहेत 5-50 दिल्यात काढून 5-50 दिलेत की माझ्या नवऱ्यानं बी 5-50 कुठून 200 रुपये घेतले तर म्हणती ही बी 5-50 मग 200 रुपये घेतल्यात वय आवलंय घेतलेत दे तिच्या नवऱ्याचे पैसे तुला जनाटा होय, तिथे त्या भाऊजीवर नवऱ्याचं काय पैसे. वरडायला तो तू मला मारू नको सांगून ठेवतोय मी काय केलंय तुमच्या मध्ये सांग बरं हा? लका माझ्या भावाला येणं दिलं सोडून आणि ह्याच्या संगती बसती इथं गप्पा मारत अरे मग बसलं म्हणून काय झालं काय असं काय पाप आहे का काय त्याच्यात मी आलो होतो इकडं रानात वहिनी चक्कर राहिली होती मग सावलीत बसवलं मग चांगलंच केलं की एखाद्याचं असं कुठं असतंय वय तवा बघ की आता घरी आहे की तू तुला कसं सांगतो नवऱ्याला बघ तुझ्या आधी माझ्या नवऱ्याचं पैसे टाका हा वहिनी 200 रुपये आहेत. ए कुठं पैसे ते टाक ठिकाणी पैसा आहे नवऱ्याचं माझ्याकडे पैसे टाक नवऱ्याचं त्यांच्या मग बोल हा तू इकडे ये. नको वहिनी त्या बघा, ठिकाणं ऐका मला, पैसे आहेत मी ठिकाणं दाखवतो. पैसे आहेत माझ्या हा. नवऱ्याच्या मागं शिपूट हलवत हिंडायचं आणि गावतागत टाक 200, पैसा आहे माझ्याकडे. टाक 500 आणि मग म्हणायचं इथं पैसा आहे तिथं पैसा आहे मला नका सांगू तुमच्या ते पैशाचं पैशाचा विषय नाही तुझं पैशाचा विषय नाही म्हणजे? तिथं कसं काय आली तू त्याच्या बरोबर इथं कशी काय आली सांगितलं ना मग माझ्या नवऱ्याचं बी इथं ह्या रानात 5-50 आहेत म्हणून आले हा मग बरोबर आहे. 5-50 नाही 200 रुपये इथं 200 रुपये पुरतच बोल ए अरे पण तू असं कसं आरोप करतो आमच्यावर हा, गप्पा. मग माणूस की काय आहे का नाही मग त्यांना चक्कर आली म्हणून भाऊजी, बसवलं होतं मग लांबून मी बोला बरं का त्यांना हा, त्यांना लय बोलल्या तुला लय असं ही वाटतंय आणि हा, मग माझ्या नवऱ्याचं भाऊ आहेत ती भाव मानलेलं आहेत हा, मग रक्ताचं नातं नसलं तरी मानलेलं आहे मग नाही लय चांगलं मानलेलं आहे नातन तसलं बघितलं बी हातवार करू नका तसलं अरे बघितलं की मी मानलेलं नातं. वहिनी तुम्ही जाऊ दे त्याच्याकडे नका लक्ष देऊ या असलंच आहे. असलं ते जळक्या तोंडाचं हा. ए म्हणजे नीट बोलाय ऐ भाऊजी गप बसा आजा तर बायकोलाच सांगतो ए, एका तोंडाच्या ए बाबा अरे काय मोडतो काय माझा संसार तू येडाय काय अरे आमचं तसलं काय नाही आई शपथ काय नाही तसलं काय नाही बघितलंय मी अरे, काय नाही ए, काय अरे असं कसं बोलतो राव तू नको ना तू घरी सांग
भाऊजी गप बसा. भिऊ नका. बस नाही तुझ्या बी नवऱ्याला सांगणार आणि त्याच्या बी बायकोला सांगणार आहे. नाही, नाही. माझा नवरा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. माझ्या नवऱ्याचा माझ्यावर लई अरे विश्वास पण आहे. माझ्या अरे, ती एक काळ तोंड नाही म्हणून त्याचा विश्वास आणि तू गैरफायदा घेती. अरे पण जातीच के सुधर चांगल्या घरच्या आहे तू. दातीच केन बातीच के. गप बसता का तुम्ही आता? लय झालंय तोंड सुटलंय गला 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 गला. अरे आतलं तुझं थेर बघून ती अटॅक पिटॅक घ्यायचा त्याला फासफीस घ्यायचा तुझ्या नादाने ती. अरे आणि तू बी नीट राहा. काय? तुझी बायको सोन्यासारखी आहे. मग मी कुठे म्हणलंय पितळ सारखी आहे म्हणून. आणि मग हे असलं का नकर करतोय. अरे पण ह्याच्यात काय न खरे तू मी सांग तरी डायमंडची मला. आहे ना व म्हणून. डायमंडचं आहे का? हा. बर बर सांग तू की. कुणाला सांगता? सांग तू माझ्या भावाला डायमंडच्या आहे कशाची. भावाला डायमंडचे म्हणून तर पटले ना. असं भाऊजी. रानात ही बसाय. भाऊजी आता मी तुम्हाला लास्ट नीट सांगते बरं का. उगा काय बी आरोप करू नका माझ्यावर. म्हणजे मी बघितलंय तू काय करत अहो, होती. पुढचं लय बोलायचं. म्हणजे- ए, म्हणजे- तू गप नाही तर वहिनी भाऊजीला काय बोलू नका तुम्हाला मी नीट सांगते. भाऊजीला काय बोलला का म्हणजे भाऊजीला बोलल्या तुला लय राग येतोय. आणि मग तू वहिनी वहिनी करतो, बा- मग मंदी कशी गावातल्या मग सगळ्यात डायरेक्ट. भाऊजांना बोलल्या मला हा. राग येतोय. गावातली सगळी भाऊजी तुझं फॅनच आहे ते एकदम. हायतच की माझं लय कौतुक करते. तुला काय चमक चल्लोच आहे तू फॅनच होत्या नाही तर काय अरे होत्या. तुला काय तोंड लाज सांभाळून वाटते बोल. का जीवाला तुझं हाड आहे बाबा का? बे. चमक चल म्हणतो वहिनीला तू. तुला लय राग येत असेल तुला मारी ना मग आणि मी. मग तू असं कसं बोलतो एखाद्या परक्या बाईला असं बोलतो तू इथं? परक्या बाईला जवळ येताना वाटलं बरं अरे- परक्या बाईला म्हणतो बरं. अरे जवळ कुठे सावलीच बसवलं होतं त्यांना. हातात हात सुद्धा धरला नव्हता मग? तवर आलाय हा. आणि म्हणे परकन. घ्यायचा की हातात हात मग. वाय वाय घेणारच होती की आला की लगेच तोंडवर करून. हातात हात घे अजून काय असलं तर बघ. काय बी बोल नका भाऊजी. हातात हात घेतो होतो तेव्हा. मग काय करत होता. काही कसं बोलतो रे तू येणार काय तू? हा? काय करत होता बाब्या मग तू. अरे तर मग बसलो होतो ना फक्त गप्पा मारत. अरे गप्पा मारत बसलेला काय मी बघितलंय की. त्यांना म्हणजे काय तू- विचारतोय मला विचार की सांगायला की मी तुला काय करत तू होते तर ते. काय तू छंछबिल्लीच आहे त्यामुळे तुला तेच राहायला लागणार ना. छेन छबली भाऊजी तोंडाला येईल ती बोल नका. हा तोंडावर जरा. ए बाबे चल वहिनी, तू माझ्या सांगा रानातून. त्याला. चल निघ. हो माझ्या रानातून म्हणजे तुझ्या रानाला काय सोनं लागलंय वैर. चल निघ. हा, जा- हा, ए, जातो की. राहून द्या माझी. चल माझ्या रानातून निघत. हा जातो थांबायचं जातो. नाही चल. जातो. घाबरू नका माझ्या बी इथं 5-50 आहेत. ए चल निघ. 5 पानात तुझं 200चं 5 पानाच करायला लागले. चक्री आज 5 लावते काय. हा, लय नको बोलू. चल. जातोय ना. निघ, चल. जातोय हा चल. जातो. आणि तू बी निघ. काय घरला आणि तुला जा चल घरला सोडाय निघाली जाते, तुझ्या जाते. पाठीमाग कोणी आहे मोकळाय. ओ बाप भाऊजी तिकडे एमजीच्या रानात एमजीच्या तुरीत भेटू तुरीत. हा भेट तुरीत आणि येऊन ते फुलून दे तूर चांगली. तुरीत भेटू भेटण्याशिवाय हिला काय नाद नाही हाला बी चाटाळा दोघं गावात निसती ही परत गाव दे आता माझ्याकडे बघतो ह्यांच्याकडे मी. आणि माझ्या डाळी मला ह्यांच्या मुडला का डाळी मी आहे ना माझं ह्यांच्या ह्यांचे माझ्याच रानात येऊन माझ्यावर वर शिकारतात. ह्यांना परत दिसून दे मला घोडाच लावतो आता ह्यांना परत दिसल्यावर मला. एक आईला ऐकून ना कधी. अजून बी आवाज येतोय. नाही मला जगा नाही असं कुठं बरं. आवाज येतोय. चल ना. जाऊ की मी कुठं नाही म्हणते. कोणतरी दिसतंय इकडे उसात. नाही मला आत्ताच जायचं. आत्ता का तर थोड्या वेळाने जाऊ. नाही जायचं. हा या. ए सुरजे काय करतोय. ए म्हणे नीट बोल. उसात काय करतोय एक तिकडे एक इकडं. तुम्हाला माझं रान म्हणजे का लॉज पीस वाचतं काय. तुला काय करायचे? बघ टाकीन तुला मग. ए लय झालं आता. लय झाले. नीट बोल. आणि पोरगी कोण आणली तू. ओ अरे तर माझं सामान आहे. अरे काय तू सामान तुझं नाही माझं. अरे माझं सामान आहे सूर्य. ए कसल्या बघ. हातीला इतर नाही तर झाडात लावून देईन. काहीला काय तुला बी कळत नाही दीक्षे. अरे मग असंच सहज बोलत होतो. अरे सहज बोलत होती का उसात चल म्हणून तुम्ही ऐकलंय की. आणि मी म्हणतोय आत्ताच काय उसात गवात काढता का आताच. तुला काय करायचंय? आम्ही गावात काढू नाही का आज जाऊ. तुला तर अरे सांगितलं अरे तू शांत बस ना. तू काय कशाला करायचं एक्स्ट्राचं म्हणल्यावर. बोलतोय? ए तू शांत बस. शांत. ए दीक्षे तुला हिचा आवडला वय. मी बी काळा ही बी काळा. तुला काय करायचं? तुला काय करायचंय. अरे माझं सामान आहे तिला का सूर्य. तुझं नाही माझे. सूर्य दिन एक तुला आता. म्हणे माझं आहे ती. आता त्याला विचार कोणाची आहे अरे ती. शांत बसा दोघं पण. तू गप्पा दीक्षे. तुला लय सांगतो गोडी तुला आता लय मारेन सूर्य. ए तुला माल खाचीन मग. तुझ्या तर अरे तू वेगळं झालं का म्हणूनच. टाक त्या आधी. आणि तू काय
कशाला आली तू त्याच्या बरोबर? अरे आम्ही सहज बोलायला आलो होतो. सहज बोलायला आलता काय? उसात चल उसात म्हणतोय तू म्हणती सहज बोलायला आलतो. तू ऐकलं ना तो काय बोलला? मग मी बोललेलं नसेल ऐकलंस का? काय बोलली तू? मी नाही म्हंटल त्याला जायला. आणि जायचं ना उसात. कशासाठी? तू असताना मी जाईल का? नाही जायचं मी असताना काय तवा. काय असं बोलतोय? तुझा विश्वास नाहीये का? लई विश्वास आहे तुझा. विश्वास आहे म्हणून तर तू अशी उसात देते दुसऱ्या बरोबर. अरे आम्ही सहज बोलायला आलो होतो. सहज बोलत होती वय. सहज बोलत होती. बोलणं ऐकलं तर तुला कळलं पाहिजे ना. तू असं कसं ती काय म्हणतात चल उसात आणि तू बिला का हसती त्याच्या बरोबर बसून. हसत नव्हते मी. सिरियस झालती का त्याच्यावर? काहीच्या काही कसं बोलतो रे मी? तुला परत तू त्याच्या संघटित दिसत मग बघतो तुझ्याकडे. अरे तू वेडा झाला का? ऐक ना 2 मिनिटं. येडा झाला काय त्याला तर फक्त दिसून परत त्याच्याकडे ते बघतो. टाक आधी खाली टाक. अरे खरंच मी काही नाही केलंय. आम्ही जस्ट असं बोलत होतो. तुझी शपथ. माझी शपथ घेऊ नको. शपथ घेते माझ्या त्या संघटित बसती तू. मारती का मला? मला जेवढा विश्वास नाही तुला. लई विश्वास आहे तुझ्यावर. हा लई. अरे खरंच आम्ही जस्ट बोलत होतो. तू नाही होणार असं. नाही होऊन दे परत मग सांगतो तुला. आय सॉरी. बर चल. चल आता त्यांचं बघून मला बी मूड झालाय आता. चल त्या डाळिंबाच्या बागेत चल आपले.